नमस्कार, आपण पाहतात A6 टीव्ही मराठी न्यूज। आज 25 जून भारतच्या लोकशाही इतिहासातील एक काळा दिवस। 1975 साली ह्याच दिवशी देशावर आणीबाणी लादण्यात आली होती। संविधानिक हक्कांवर निर्बंध आले, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आले आणि लोकशाही मूल्यांना मोठा आव्हान निर्माण झाले होते। आणीबाणी विरुद्ध संघर्ष करणाऱ्या देशभक्तांच्या स्मृतीला उजाळा देणारा हा दिवस। पाहुयात यावरील हा विशेष अहवाल। आणीबाणी 1975 भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक काळा दिवस। 25 जून 1975 रोज तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शिफारसीनंतर तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी भारतीय संविधानाच्या कलम 352 अंतर्गत देशात आणीबाणी जाहीर केली। आणीबाणीच्या काळात अनेक मूलभूत अधिकारांवर निर्बंध आले, प्रसार माध्यमांवर सेन्सरशिप लागू करण्यात आले, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा घालण्यात आल्या आणि अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक करण्यात आली। त्या काळात भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी आणि जीवन व शक्य वस्तूंच्या टंचाई सारख्या मुद्द्यांवरून देशभर आंदोलन सुरू होते। जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक विरोधी नेते, पत्रकार, समाजसेवक आणि विद्यार्थी सहभागी झाले। आणीबाणीच्या काळात हजारो जणांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आले। आणीबाणीचा हा 21 महिन्यांचा कालखंड भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत वादग्रस्त मानला जातो। काहींच्या मते हा लोकशाहीवरील गंभीर आघात होते, तर तत्कालीन सरकारने देशातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे सांगितले होते। त्यामुळे हा काळ आजही भारतीय राजकारणातील सर्वाधिक चर्चेला आणि वादग्रस्त अध्यायांपैकी एक मानला जातो। अशा या हुकुमशाहीने भारतीयांवर लादलेल्या आणीबाणीचा निषेध करूया आणि संविधानिक लोकशाहीचे अस्तित्व टिकवण्यासाठी संकल्पबद्ध होऊया।